आज न्ही एक पेशंट आयिल्ली साखळीच्यान काय बिचोलीच्यान ओके आणि बेबी आशिल्ले 4.5 महिन्याचे. रिझन कितें आशिल्लो विजिट खातीर तर बेबीची जी ब्रेस्ट आसा न्हू ती जरा दाबली जाल्यार थंय कितें तरी गांठ लागतली. ती गांठ अशी लागतली जे आतां ह्या व्हिडिओन तुमी पळयतली. जेन्ना हांवें चेक केलें तर ती गांठ कितें नॉर्मल आशिल्ली म्हणजे देयर वॉज नथिंग एबनॉर्मल. तर हांवें म्हणलें तुमी भिला कित्याक ही गांठ पळोवन? तर म्हणपाले ना दोतोर थोड्या दिसा पयलीं कितें जालें ते बेबीचे ब्रेस्टान न्हू जराशी स्वेलिंग आयिल्ली, सूज आयिल्ली आणि जी न्हावपाक घालपाक बायल येता न्ही तिने ती स्वेलिंग दाबून तितूंतल्यान दूध काडलें आणि आमकां म्हणपाक लागली की तें दूध आसता न्हू तें दवरपाचें ना, तें बेबीक माल पडूं शकता. ते काडटगीर 1-2 दिसान बेबीची ब्रेस्टाक अशा टायपाची स्वेलिंग आयली जो फोटो आमी दवरिल्लो आसा. तेज्या खातीर ते लोकल डॉक्टरा थंय गेले. त्या डॉक्टरांनी सारकी तेजी ट्रीटमेंटूय केली आणि ते रेडनेस गायब जाले. पण स्वेलिंग तशीच उरली. सो मम्मा, आजोबा सगळे घरातले लोक वचून वचून बेबीची ती ब्रेस्ट दाबून पळयतले अरे ती स्वेलिंग अजून वचूना आणि ती स्वेलिंग कित्याक वचूना तेज्या खातीर ते ऑल द वे फ्रॉम देअर म्हणल्यार साखळी बैचोली थंयच्यान ते पर्वरी पावले. सो हांवें जेन्ना चेक केलें जाल्यार म्हाका सुद्दां काय एबनॉर्मल दिसूना. एक्सप्लेनेशन कितें आशिल्लें ह्या प्रॉब्लमाचें तर सगळे बेबी वेदर ते बेबी बॉय का बेबी गर्ल ब्रेस्ट आसता न्हू तेज्या सकयल एक ब्रेस्ट बर्ड म्हणून आसता. म्हणल्यार कितें ब्रेस्ट जी मागीर तयार जावपाची आसता तेजे ते फाउंडेशन आसता थंय ओके. सो तेज्या खातीर ते जे बर्ड आसता ते थंय आसतात पण युजली कोण पळोवपाक वचना. पूण असो कितें तरी इव्हेंट घडलो मागीर बेबीक तेजी ट्रीटमेंट जाली आणि थंय स्वेलिंग आशिल्ली तेज्या खातीर पेरंट्स गॉट रियली स्कॅर्ड. सो जेन्ना म्हज्या कडेन आयले हांवें एक्झामीन केले सगळे प्रॉब्लेम्स आशिल्ले ते तांकां एक्सप्लेन केले आणि तांकां मागीर वताना म्हणलें पळय म्हज्या कडल्यान काय मेडिसिन्स नासतले कारण ह्या गोष्टीक कांयच मेडिसिनाची गरज ना. ह्या गोष्टीक फक्त फिजिओलॉजी आणि एनाटॉमी म्हणल्यार आमच्या बॉडीची एक ठेवण आणि आमच्या बॉडीतले जे वर्किंग आसता न्हू सिस्टम ते कळपाची गरज आसा जी हांवें तांकां ऑलरेडी एक्सप्लेन केल्ली. वताना बोथ ग्रँडफादर अँड द मदर ऑफ द बेबी ओके दोगांय दे वर लायक रिलॅक्स. म्हणपाले दोतोर तुमी जी उतरां सांगली न्हू तेन्ना आय मीन वी आर व्हेरी हॅपी आनी आमकां कळ्ळें की कितें प्रॉब्लेम आसा. बट डेफिनेटली ह्या प्रॉब्लेमांतल्यान एक गोष्ट जी आमकां कळटा की ते जे न्हावपाक घालपी बायलो आसात न्हू तेंच्या खातीर म्हजो एक स्पेशल व्हिडिओ करपाक जाय म्हाका. तुमकां जाय काय तो व्हिडिओ तर ह्या व्हिडिओ सकयल सांगात. सो हांव एक स्पेशली व्हिडिओ करतलें कोंकणीन गांवठी भाशेन सामकें लायक यू नो जी तांकां कळटली की कितें कितें गोष्टी त्यांनी करप आणि कितें त्यांनी करप ना. आणि तो केल्लो व्हिडिओ तुम्ही सगळीकडे सर्क्युलेट करतली. ज्या ज्या घरान भुरगीं जातली न्हू त्या घरान तुम्ही तो व्हिडिओ सर्क्युलेट करतली कारण जे न्हावपाक घालपाक बायलो येतात न्हू दे हॅव टू वर्क अकॉर्डिंग टू युअर टर्म्स अँड कंडिशन्स. बाय बाय.